आज आपण श्रीखंड करणार आहे, 3 प्रकारचं करणार आहे। त्यासाठी 1 किलो दही घेतलेलं आहे। त्यामध्ये 3 प्रकारचं आपण श्रीखंड करणार आहे, शुगर फ्री पण, चॉकलेटचं पण आणि ड्रायफ्रूट्सचं पण। ते बघू आता कसं करणार आहे। सगळ्यात आधी आपण हे 1 लिटर दही पाणी निथळून घ्यायचं यातलं कपडा टाकून। दही आपल्याला बांधून ठेवायचे फक्त 5 मिनिटं, पाणी निथळून घ्यायचं यातलं, जास्त वेळ नाही ठेवायचं। दही आपण 5 मिनिटं बांधून घेऊ आणि नंतर पुढचं प्रोसेस करू। एक 5 मिनिटं झालेली आहेत। आता आपण हे काढून घेऊ। भरपूर पाणी निघलेलं आहे, खूप ड्राय पण आपल्याला हे करून नाही घ्यायचं। हे आता आपण काढून घेऊ। हे छान आपण फेटून घ्यायचं। एक श्रीखंड आपण ड्रायफ्रूट्स आणि केशर दूध टाकणार आहे, त्यासाठी केशर भिजवून घेऊ। आपण जे फिकं करणार आहे साखर न टाकता, त्याच्यासाठी आपण थोडं काढून घेऊ श्रीखंड। आणि ह्याच्यामध्ये आपण साखर एक 5 चमचे साखर टाकणार आहे आपण। साखर छान मिक्स करून घ्यायची। छान मिक्स झाले आपलं श्रीखंड, मस्त झाले मिक्स। आता आपण याच्यात टाकून घेऊ ड्रायफ्रूट्स। यात आपण 2 चमचे काढून घेणार आहे। 3 वेगवेगळ्या प्रकारचं केलंय म्हणून हे आपण काढून घेतले। पहिलं आपण केशर आणि ड्रायफ्रूट्सचं करणार आहे, तर त्याच्यासाठी केशर टाकून घेऊ। नुसार ड्रायफ्रूट टाकून घेऊ। थोडीशी वेलची पूड मिक्स करून घेऊ छान। हे आपण चॉकलेट करणार आहे, त्याच्यासाठी आपण यात चॉकलेट पावडर टाकून घेऊ। छोटे 4 चमचे चॉकलेट पावडर टाकून घेतलेली, मिक्स करून घ्यायचं हे पण छान।
हे पण आपलं छान झालेलं आहे. तिसरं जे शुगर फ्री करायचं आहे, ज्यात साखर वापरणार नाही आहे आपण, त्याच्यामध्ये आपण खजूर बारीक करून घ्यायची आहे, पेस्ट करून घ्यायची याची मिक्सरमध्ये. खजूरची पेस्ट आपली झालेली आहे. दूध टाकून बारीक केले याला, ते आता मिक्स करून घेऊ. मिक्स करून घेऊ आता आपण ही. यात पण आवडीनुसार ड्रायफ्रूट टाकून घेऊ आपण. वेलची पूड बारीक करून टाकलेली वेलची, हे पण मिक्स करायचं छान. हे आपलं शुगर फ्री छान आपलं श्रीखंड तयार झाले. आपले तिन्ही श्रीखंड छान करून झालेले आहेत. काढून घेऊ आता ते. यात केशरचाच कलर खूप छान आलेला आहे. हे चॉकलेट श्रीखंड पण काढून घेऊ. श्रीखंड आहे आपलं ड्रायफ्रूट्सचं, त्याच्यावर आपण पिस्ता टाकून घेऊ. चॉकलेट श्रीखंडमध्ये आपण चोको चिप्स टाकून घेऊ. शुगर फ्री आपलं हे श्रीखंड तयार झाले, त्याच्यासाठी आपण टूटी फ्रूटी टाकून घेऊ. आपले तिन्ही श्रीखंड खूपच छान झालेले आहेत. सगळे तिन्ही पण वेगवेगळ्या फ्लेवरचे. आपल्या 1 लिटर दह्यामध्ये आपण हे केलेले आहेत.